नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आपला बेसिक टू ॲडव्हान्सच्या कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की चेन स्टिच कशी करायची. तर आज आपण बघणार आहोत चेन स्टिचला एंड नॉड कशी द्यायची. एंड नॉड दिल्याशिवाय आपलं वर्क हे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आपण आज बघणार आहोत एंड नॉड. तर बघा, मी ते काय करते, एक स्केलने एक लाईन ड्रॉ करून घेते. बघा, जेव्हा आपण अशा प्रोफेशनल आरी वर्क शिकत असतो तेव्हा स्केल आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. आपण डायरेक्ट हाताने लाईन न ड्रॉ करता आपण स्केल आपल्यासोबत स्केलचा वापर करून आपण लाईन ड्रॉ करायची आहे. आत्तापासूनच आपल्याला अशी, जेव्हा आपण प्रोफेशनल वर्क करतो तेव्हा आपल्याला आत्तापासूनच अशी सवय लागणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी मी असा सुयासाठी असा बॉक्स केलेला आहे. सॉफ्ट असा आहे बघा तो. चष्म्याचं पॅकेट आहे हे लेन्स कार्डचं. तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता, पण त्याचं सॉफ्ट पाहिजे. तुम्ही इतर जे चष्म्याचे पॅकेट घेतात ते असे हार्ड असतात. त्याने काय होतं की आपल्या सुईचं टोक आहे ते खराब होऊन जातं. किंवा तुम्ही एखादं बघा, ज्वेलरीचा जो बॉक्स असतो तर त्याला आतून वेल्वेटचा कपडा असतो, तो देखील तुम्ही यूज करू शकता. मी बघा अशामध्ये चैन आहे बघा, अशामध्ये मी ठेवलेला आहे. बघा, मी माझ्या सगळ्या आरीवर्कच्या सुया ह्याच्यातच ठेवत असते. तुम्ही पण असाच एखादा बॉक्स करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या सुया ठेवा. बघा, आता मी इथे 2 तारची निडल घेतलेली आहे आणि जरी थ्रेड घेतलेला आहे. 753 नंबरचा जरी थ्रेड आपल्याला वापरायचा आहे. तर बघा, मी एक टोक घेतलं आहे जरी थ्रेडचं आणि त्याला अशा प्रकारे मी गाठ बांधून घेते. बघा, डबल दोरा करून गाठ बांधून घेते आहे. बघा, अशा 2, 3 अशा गाठण देऊन घ्यायच्यात आपल्याला. बघा, मी गाठण दिली आहे पण ती छोटी वाटते आहे. तर जर गाठण छोटी असेल तर आपला जो धागा आहे तो कपड्याच्या वरतून निघून येतो. त्यामुळे मी अजून एक गाठ देऊन घेते. तर गाठ आपल्याला थोडीशी, जरी थ्रेडची गाठ आपल्याला देताना थोडीशी जाडसर द्यायची आहे. बाकीच्या दोऱ्यांची नाही दिली तरी चालते, पण जरी थ्रेडची गाठ देताना जाडच द्यायची, नाही तर ते कपड्याच्या वरतून येतं आणि तिथं कपड्याला होल पडतं. बघा, अशा 2-3 प्रकारच्या मी गाठण देऊन घेतलेल्या आहे तिथे. आता काय करायचं, अंगठा, बघा, अंगठा आणि असं मधलं बोट त्याच्यामध्ये अशी गाठण पकडायची आणि जे असं बघा, अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्याच्या वरतून घेऊन परत गाठणी शेजारी दोरा पकडायचा आहे. बघा, तुम्हाला सुई अडकून दाखवतं ह्याच्यामध्ये. जेव्हा आपण दोरा खाली ठेवतो कपड्याच्या, तेव्हा ही सुईचं टोक आहे दिसतंय, ते अशा प्रकारे आपल्याला दोऱ्यामध्ये अडकून घ्यायचं आहे. बघा, सुई वरतून घालून अशा प्रकारे दोरा सुईमध्ये अडकवायचं आहे आणि जी गाठवालं जो दोरा आहे ती गाठ सोडून द्यायची आहे. बघा, परत एकदा दाखवते. अशा प्रकारे दोरा पकडून खालच्या साईडने मी हात ठेवला. वरतून सुईचं टोक आपल्या दिशेने असणार आहे. सुईमध्ये दोरा अडकवला. बघा, मी अडकून घेते आहे. बघा, अडकवला. आता मी गाठणवाला दोरा आहे तो सोडून देते आहे. बघा, सोडून दिला आणि दुसरा दोरा थोडा खेचला आहे आणि आता चेन स्टिच देऊन घ्यायची. बघा, सुईचं टोक आपल्याला ज्या दिशेने करायचं आहे त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं. खालून दोरा अडकायचा, थोडीशी किंचितशी सुई फिरवायची. बघा, खालून दोरा अडकवला, किंचित सुई फिरवली मागे आणि परत समोर. बघा, सुई जी आहे ती आपल्याला अशी तिरकी अशी करायची नाही आहे. बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे सरळच ठेवायची आहे आणि अशी किंचित फिरवून परत पुढे अशी खाली टोचायची. बघा, अशी टोचली, खालून धागा अडकवला, वरती काढताना थोडीशी किंचित फिरवली, पुढे टाकली, परत धागा अडकवला, फिरून पुढे. बघा, आणि सुईचं टोक हे समोरच असणार आहे. बघा, आपल्याला ज्या दिशेने जायचं आहे. बघा, अशी चेन स्टिच आपली येते. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला इथे दाखवते आहे. बघा, अशी जर सुई सरळ ठेवली ना तर आपला स्पीड वाढतो. जेव्हा तुम्ही हात असं वाकडा वगैरे करतात तेव्हा आपलं येत नाही. बघा, मी आता काय करते, जशी चेन स्टिचला आपण स्टिच घेतो तशी एक स्टिच घेऊन
बघा त्याच्या आतमधून एक चेन स्टिच घेऊन ती थोडी अशी वरती काढलेली बघा तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि जी पहिली जी दोरा आहे तो 2 नंबरच्या दोऱ्यामधून असा बाहेर काढायचा आणि जो खालचा दोरा आहे तो एका हाताने असा ओढून घ्यायचा. बघा इथे आपली एंड नॉट बनते. ही एंड नॉट वर्कमध्ये खूप महत्त्वाची असते, त्याने आपलं वर्क हे खुलत नाही. जे आपण मोती वर्क वगैरे करतो ते निघत नाही. ठीक आहे, तुम्हाला परत एकदा दाखवते बघा. आणि हे जो वरती धागा आलेला असतो त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. तो असा खालून एक सुई घालून तो असा धागा खाली खेचून घ्यायचा. बघा खूप सोपं आहे, प्रयत्न केला तर नक्कीच जमतं. बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवते आता. बघा इथून मी चेन स्टिच घेते. आता मी पहिल्या चेनमधूनच कंटिन्यू केली आहे चेन. बघा अशी तुम्हाला फास्टमध्ये मी करून दाखवते. ठीक आहे, बघा मी काही बेसिक छोट्या छोट्या गोष्टी सांगते, तशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुमचंही स्पीड नक्की वाढेल. बघा इथे आपण एंड नॉट देतो आहे. बघा जी मी चेन स्टिच आहे थोडीशी वरती काढून घेतलेली तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा. त्याच्यामधून आतमधून एक आपण जसं चेन स्टिचला घेतो तसा थ्रेड बाहेर काढला. बघा आणि जो पहिला आहे त्याच्यातून दुसऱ्या थ्रेडमधून पहिला हा असा बघा घ्यायचा आणि खालच्या साईडनी बघा असा काढते आणि खालच्या साईडने असा ओढून घ्यायचा. बघा ठीक आहे, आपले नॉट बसते. बघा आणि तुम्हाला मी सांगितलं की हा जो धागा असतो त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगते की काय करायचं, खाली सुई काढून घ्यायचा आणि ते ह्याच्यातून अजून एक एंड नॉट द्यायची. बघा मी अजून एक एंड नॉट देते आहे, जेणेकरून ते एकदम असं सिक्युअर होतं. बघा मी तुम्हाला दाखवते. एक चेन स्टिच घेतली, पहिल्या धाग्यातून दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा बाहेर काढला, असं खाली ओढून बघायचं. बघा खाली आपली गार्डन एकदम अशी पॅक झाली आहे. ठीक आहे, जेव्हा बघा तुम्ही शिकताय ना तेव्हा मी असे स्ट्रेट लाईनच आधी करायच्यात. आणि असं काय नाही की जवळजवळ चेन आली पाहिजे असं. तुम्ही सुरुवातीला लांब लांब चेन घ्यायचं आहे, जवळ करण्याचा प्रयत्न पण करायचा नाही आहे. आणि खालचा दोरा हा लूज ठेवायचा आहे. तुम्ही अशा खूप स्ट्रेटमध्ये चेन स्टिच घ्यायच्यात आणि त्या तुम्हाला व्यवस्थित जमायला लागल्या किंवा तुम्ही असं थोडा कर्वमध्ये बघा घ्यायचं आहे. नंतर असं अशा प्रकारे चेन स्टिच करायची. नंतर हे बघा झिगझॅगमध्ये असं ड्रॉ करून घ्यायचं. आधी व्हाईट पेन्सिलचा वापर करून असं झिगझॅग करायचं. बघा त्याला असे टोक येतात बघा. त्यानंतर असं बघा थोडे वेगवेगळे शेप घ्यायचे. सर्कल घेतला आहे त्या ठिकाणी, ट्रायंगल घेते बघा मी आता इथे. त्यानंतर स्क्वेअर घ्यायचा. बघा ही स्ट्रेट चेन होती, ह्याला कुठेही आपल्याला असं कर्व वगैरे काही नव्हता. त्यामुळे आता आपण थोडासा एक्स्ट्रा जाणार आहोत. त्यासाठी आपण ही कर्वमध्ये थोडीशी घेतलेली आहे बघा लाईन्स मारून. आणि इथे थोडेसे झिगझॅगमध्ये घेतलेली, जेणेकरून आपली सगळ्या प्रकारे आपला हात फिरून आपली चेन स्टिचची प्रॅक्टिस व्यवस्थित होईल. आपल्याला चेन स्टिच जमली की समजायचं आपलं आरी वर्क जमेलच. त्याच्यामुळे चेन स्टिचची जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी चेन स्टिचची प्रॅक्टिस करायची. चेन स्टिच आणि एंड नॉट हे वर्क जमलं तर आरी वर्क खूपच सोपं आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. तर मी गाठण बांधून घेते आधी. जरी थ्रेडची तुम्हाला सांगितलं की हा थोडा हार्ड असतो, त्याची गाठण मारायला पण थोडी हार्ड जाते. त्यामुळे त्याची डबल टिबल 2-4 अशा गाठणी देऊन घ्यायच्या. तर बघा तुम्हाला परत एकदा दाखवला दोरा कसा पकडायचा, खालून घ्यायचा तिथे. परत बघा आपल्याला ज्या दिशेने, परत एकदा सांगते, आपलं सुईचं टोक हे आपल्या दिशेने राहणार आहे. ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे त्या दिशेने आपल्या सुईचं टोक ठेवायचं आहे. बघा मी सुईतून धागावरती काढला, गाठणचा दोरा सोडून दिला. हे बघा ज्या साईडने चालले मी त्या साईडने सुईचं माझं टोक ठेवलेलं आहे. आणि किंचित मागे फिरून परत समोर, मागे फिरून परत समोर. बघा आणि माझी सुई बघा मी तिरकी वगैरे करत नाही आहे, माझी सुई मी सरळच ठेवली आहे. ह्याने काय होतं की चेन स्टिच ही एकसारखी येते आणि बघा एकसारखी चेन स्टिच येते आणि आपला स्पीड देखील ह्याने वाढतो.
बघा आता मी थोडं त्या साईडला कर्व झाले, तर माझ्या सुईचं टोक ज्या साईडने बघा मी पेन्सिल आखलेली आहे ना, पेन्सिलचं मार्किंग केलं आहे त्या साईडने माझं सुईचं टोक फिरवते बघा. मी जसं जसं पुढं चालले तसं तसं माझे पेन्सिलचं मार्किंग आहे त्या त्या दिशेने माझ्या सुईचं टोक ठेवते आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित त्याप्रमाणे. मैत्रिणींनो परत एकदा सांगते की जेव्हा तुम्हाला हे चेन स्टिच व्यवस्थित जमेल ना, तेव्हा तुम्हाला आरी वर्क करायला काहीही अडचण येणार नाही. त्यामुळे चेन स्टिचची भरपूर अशी तुम्ही प्रॅक्टिस करा. बघा मी असं केलं आहे, तुम्ही पानाचा फुलाचा वेगवेगळे आकार घेऊन चेन स्टिचची भरपूर प्रॅक्टिस करा. बघा इथे खाली मी एंड नॉट देऊन घेते आहे. एंड नॉट दिल्यानंतर खालचा दोरा खेचून बघायचा वर्क निघतं आहे की नाही निघत आहे. हे बघा माझं वर्क किती प्लेन आले. बघा जिथं माझं कर्व आहे बघा, इथून असा कर्व आहे, इथून आहे, इथून आहे, इथे माझा कपडा असा खेचला गेला आहे का नाही ना, किती प्लेन आला आहे. तर असं प्लेन यायला हवं. असं प्लेन आलं की सपोज तुमची चेन ही परफेक्ट आहे. असं परफेक्ट यायला हवं. जे नवीन असतात त्यांचं काय होतं, इथे कपडा असा आकसला जातो. बघा इथे आता कॉर्नर काढायचे आहेत आपल्याला, तर ते कसे काढायचे ते दाखवते. बघा मी सुई घेतली आहे, अडकवली बघा, गाठणीचा दोरा सोडून दिला. आता माझ्या पेन्सिलचं मार्किंग ज्या साईडला आहे त्या साईडला माझ्या सुईचं टोक असणार आहे. बघा बघा किंचित फिरवली पुढे टाकली, फिरवली पुढे टाकली. बघा आपण जशी नॉर्मल चेन स्टिच करून घेतो तशी. आणि आता काय करायचं की पहिल्यापेक्षा अजून प्रॉपर अशी चेन स्टिच कशी होईल आपली ह्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा परत एकदा सांगते, आपल्याला ज्या साईडने जायचं आहे त्या साईडने आपल्याला सुईचं टोक ठेवायचं आहे. बघा आता मी ह्या साईडला चालले आहे, तर माझ्या सुईचं टोक कसं राहील हे बघा असं राहील. बघा मी आणि जे पेन्सिलचं मार्किंग आहे त्यावरती आपल्याला सुईचं टोक ठेवत ठेवत आपल्याला पुढे जायचं आहे. हेच नाही, तुम्ही एखादी डिझाईन करताल तेव्हाही आपल्याला हीच मेथड वापरायची आहे. बघा बघा आपण नॉर्मल अशी चेन स्टिच करून घेतली आहे. आता इथे काय करायचं, इथे आपल्याला कॉर्नर काढायचा आहे. तर मी काय करते बघा, आपल्याला असं न जाता बघा आपल्याला इकडं न जाता काय करायचं, आपण जशी नॉर्मल चेन घेतली तसंच एक स्टिच पुढे घ्यायची. एक माझा दोरा निघाला, 1 मिनिट. बघा मी अशी ना एक पुढे स्टिच घेते, त्यानंतर मग 2 ह्याला एक चिटकून एक छोटी स्टिच घेतली आणि परत माझं पेन्सिलचं मार्किंग ज्या दिशेने आहे ना त्या दिशेने मी चालले आहे. बघा इकडे माझे पेन्सिलचं मार्किंग आहे, तर आपल्याला सुईचं टोक कसं असणार आहे, हे पेन्सिलच्या मार्कच्या साईडने असणार आहे. ठीक आहे. आणि त्या मार्किंगवरच मार्किंगवरच सुईचं टोक ठेवत ठेवत त्याच दिशेने ठेवत ठेवत आपल्याला पुढे जायचं आहे. खूप छोट्या छोट्या आणि बेसिक गोष्टी ह्या लक्षात आल्या पाहिजेत. ह्याच गोष्टीमध्ये आपण ट्रेन होणार आहोत. बघा आता आपल्याला इथं कॉर्नर काढायचं आहे. तर कॉर्नर काढायला बघा इथं काय करायचं, जशी आपण चेन स्टिच घेतो कॉर्नरपर्यंत आलो आहे बघा. आता एक स्टिच बाहेरच्या दिशेने घ्यायची एकदम चिटकून त्याला, आणि नंतर ज्या साईडने पेन्सिलचं मार्क आहे त्या साईडने आपल्याला सुई फिरून एक स्टिच घ्यायची आहे.
आणि त्या दिशेने आता माझ्या सुईचं टोक कुठे असणार आहे बघा, ज्या साईडला मी पेन्सिलचं मार्किंग केलेलं आहे त्या साईडला आपल्याला सुईचं टोक ठेवायचं आहे. मी परत याच्यासाठी सांगते आहे की हे खूप छोट्या छोट्या पॉईंट आहेत की हे लक्षात आले पाहिजेत आणि हे खूप महत्त्वाचे आहेत. काय होतं की आपण जेव्हा करतो बघा, मी सुईसुद्धा जागेवरच फिरवते आहे बघा, खाली काढली फिरवली पुढे टाकली, खाली काढली फिरवली पुढे टाकली. बघू शकता तुम्ही, ह्याने काय होतं, स्पीड वाढतो. बघा आता आपल्याला इथं परत कॉर्नर काढायचं आहे, तर मी एक काय करणार, एक चेन स्टिच पुढे टाकणार, परत त्या दोनच्यामध्ये एक चिटकून छोटी घेणार आणि आपली नॉर्मल चेन स्टिच. आता परत मी सांगते, ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे बघा, मला मार्किंगवरती जायचं आहे त्या दिशेने मी सुईचं टोक ठेवलेलं आहे. स्पीड वाढवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि सुई काय आपल्याला उचलायची नाही आहे, जागेवरतीच फिरवायची आहे बघा. मी जागेवरती सुई फिरवते आहे बघा, उचलत नाही आहे. दिसायला एवढं सोपं जरी असलं तरी हे प्रत्यक्षात करायला एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे मी परत सांगते की चेन स्टिचची ही भरपूर प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तुम्ही जेव्हा माझ्यासोबत वर्क करताल, मी जसं क्लास घेते तुम्ही त्याप्रमाणे जर करत गेला तर तुम्हाला नक्कीच तुम्ही व्यवस्थित असे शिकताल. बघा आता इथं आपल्याला सर्कल करायचं आहे. सर्कलला काय होतं की जेव्हा आपण करतो तेव्हा काय होतं, मध्ये झोळ पडतो. तो झोळ पडून न देता आपल्याला प्लेन सुई चालवायची आहे बघा. खालचा दोरा अतिशय टाईटही पकडायचा नाही आहे आणि अतिशय लूजही पकडायचं नाही आहे. अति टाईट पकडला तर काय होतं की कपडा हा आकसला जातो आणि आपला गोलच्या तिथं अशी वाटी तयार होते. वाटी तयार नाही झाली पाहिजे, असं प्लेन आलं पाहिजे बघा. मी करते त्या पद्धतीनेच आलं पाहिजे. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपलं चेन स्टिच सर्कलमध्ये कंप्लीट होतच आलं आहे बघा, झालंच आहे. आता आपल्याला द्यायची आहे एंड नॉड. तर बघा, एंड नॉडसाठी मी धागावरती काढला, धागा घेते बघा. एंड नॉड पॅक बसली नाही तर काय झालं बघा, माझं वर्क निघून आलं. तर तसं होऊ नये म्हणून एंड नॉट देताना ही कन्फर्म करायची पॅक बसली आहे की नाही. नाही तर जेव्हा काय होतं, आपण ब्लाऊज वर्क करतो, एंड नॉट पक्की बसलेली नसते. जेव्हा आपण ब्लाऊज वापरायला लागतो तर त्याचे एक एक मणी निघायला लागतात. त्यामुळे एंड नॉट ही पॅक बसली की नाही हे कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे बघा. आता मी इथे एंड नॉट देते आहे बघा. धागा घेतला, पहिल्या धागातून काढला, एंड नॉट दिली बघा. खालून दोरा असा खेचून बघते, आपली आता एंड नॉट पॅक झाली आहे. अशाच प्रकारे आपल्याला ट्रायंगल जिगजॅग पद्धतीने जसं दाखवलं तसं ट्रायंगलचं सुद्धा करून घ्यायचं आहे बघा. इथून मी सुरुवात करते. सुरुवातीला मी काय केलं बघा, सुरुवात करताना मी काय केलं, जेव्हा धागावरती काढला 2 टाके उलट्या मागच्या दिशेने घेतले आणि मग समोर गेले बघा. बघा आपली नॉर्मल चेन स्टिच करते. हा एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण चेन स्टिचला सुरुवात करतो त्यावेळेस 2 किंवा 3 टाके मागे जाऊन मग पुढे यायचं, जेणेकरून आपलं तिथं पण काम हे पक्कं होऊन जातं. बघा आता इथे आपल्याला टोक काढायचं आहे. तर मी काय केलं बघा, एक चेन स्टिच पुढे घेऊन त्याच्यासमोर एक चिटकून दिली आणि मग आपल्या पेन्सिल लाईनच्या दिशेने कंटिन्यू केलं आहे बघा.
बघा आता आपल्याला इथे टोक काढायचं आहे. तर मी काय केलं बघा, इथं कसं की मी हे केलं आहे बघा, टोक इथं ज्याप्रमाणे केलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं देखील करून घ्यायचं आहे बघा. आता मी काय करते, एक स्टिच बाहेर काढते, एक चेन स्टिच बाहेर काढते. त्यानंतर बघा ह्या 2 स्टिचला चिटकून एकदम चिटकून एक छोटी स्टिच घेते. आणि मग आता मला कुठं जायचं आहे, वरच्या दिशेने. तर मग मी काय करते, माझ्या सुईचं टोक कुठनं ठेवणार, वरच्या दिशेने ठेवणार बघा. ज्या दिशेने, परत एकदा सांगते, ज्या दिशेने आपल्याला जायचं आहे त्या दिशेने आपल्या सुईचं टोक असणार. ह्याने काय होतं, स्पीड आणि सुई उचलायची नाही आहे, जागेवरतीच फिरवायची आहे. स्पीड वाढवण्यासाठी हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता बघा इथे चौकोन करायचं आहे आपल्याला. चौकोन करण्यासाठी काय केलं मी, तर कोपरा सोडून थोडेसे पुढं दोरा बाहेर काढला. त्यानंतर बघा आपल्याला उलट्या दिशेने 2 स्टिच घेऊन परत समोरच्या दिशेने कंटिन्यू करायचं आहे बघा. अशाच प्रकारे पूर्ण स्क्वेअर आपल्याला हा करत जायचा आहे बघा. बघा आता इथे आले, इथे मला कोपरा काढायचा आहे बघा. एक स्टिच समोर गेले, नंतर हे बघा ह्या दोन्हीच्या मध्ये जी थोडीशी जागा आहे तिथे मी एक स्टिच घेतला एकदम खेटून त्याला, आणि मग परत पेन्सिलच्या दिशेने कंटिन्यू केलं. बघा कसा कोपरा न कपडा खेचता कोपरा आपला व्यवस्थित निघला आहे. आता बघा इथे परत एक टाका मी समोर घेतला. आता ह्या आणि ह्या स्टिचच्या मध्ये आपल्याला एक चिटकून एक खेटून एक स्टिच घ्यायची आहे छोटीवाली, आणि आता कंटिन्यू आपल्याला पेन्सिल लाईनच्या दिशेने कंटिन्यू करायचं आहे. बघा प्रॉपर लक्ष देऊन केलं, व्यवस्थित समजून घेऊन केलं तर तुम्हाला नक्कीच जमेल. बघा आता इथे पण तुम्हाला दाखवते, एक स्टिच मी पुढे घेतली, त्यानंतर ह्या आणि ह्या 2 स्टिचच्या मध्ये एक छोटी स्टिच घेतली, आणि आता कंटिन्यू पुढं करते बघा. पेन्सिल लाईनच्या दिशेने टोक घेतलं सुईचं आणि कंटिन्यू चालली बघा पुढे करत. ठीक आहे, तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, आणि मी शिकवलेलं तुम्हाला समजतं आहे का नाही हे कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही तुम्हाला काय समजत आहे किंवा तुम्हाला काय अडचण येते आहे हे मला कळेल, आणि मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. ठीक आहे, तिथे मी एंड नॉट करून घेते. बघा कसं प्लेनमध्ये आलं आहे, झोळ वगैरे कुठेही पडलेला नाही आहे. बघा मैत्रिणींनो, मी पान पण कंटिन्यू करून घेत आहे. इथे तुमचा देखील असा स्पीड वाढेल, तुम्हाला त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. भरपूर अशी प्रॅक्टिसची गरज आहे. बघा जवळजवळ माझं लिप होतं चाललं आहे. आता इथे मी एंड नॉट देऊन घेते, आणि असा दोरा खालून खेचून बघायचा. एंड नॉट ही आपली परफेक्ट बसली आहे. बघा आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की एंड नॉट कशी द्यायची,
हे अशी कर्व पद्धतीने हे बघा ह्याला झिगझॅग पद्धतीने सर्कल रेक्टँगलला टोक कसे काढायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो होतं. तर याची तुम्ही आज भरपूर सारी प्रॅक्टिस करायची आहे. आणि मी माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटतं हे देखील कमेंट करून सांगा. बघा आता व्हिडिओमध्ये ऑनलाईनच्या क्लासमध्ये एवढं शिकवणं काही शक्य नसतं. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून प्रॅक्टिससाठी की हे बघा ह्याच्यामध्येच डबल आकार घेऊन असे स्क्वेअरमध्ये स्क्वेअर असे घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. तेव्हाच तुम्ही ट्रेन होताल एकदम परफेक्ट. असे त्रिकोण सर्कलमध्ये सर्कल पानामध्ये पान बघा असं लीफ एकामध्ये हे पूर्ण असं चेन स्टिचनी भरवायचं आहे. तेव्हा तुमची प्रॅक्टिस ही चांगली होईल. ठीक आहे. व्हिडिओमध्ये एवढं जेव्हा आपण ऑनलाईन क्लास घेतो तेव्हा एवढं करून दाखवणं शक्य नसतं. व्हिडिओ हा खूप मोठा होऊन जातो. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.